मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत ढासळलेली आहे आणि ही एक चिंतेची बाब ठरलेली आहे। सध्या मी मुंबईच्या दादरच्या चौपाटीवरती आहे आणि आपण माझ्या मागे पाहत आहात की खरं तर जे दृश्य आपल्याला पाहायला मिळते सगळं धुरकट झालेलं आहे। मुंबईच्या हवेमध्ये खरं तर धुरक्यांचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळते। सोबतच मुंबईचं जे प्रदूषण आहे त्याच्यामध्ये देखील वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे मुंबई शहर उपनगर या भागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत सोबतच जी लहान मुले आहेत त्यांच्या आरोग्याला मात्र धोका निर्माण होऊ शकतो। यासाठीच खरं तर मुंबई महानगरपालिकेने सुद्धा याची दखल घेतलेली आहे। प्रदूषणावरती तातडीने पावलं उचलण्याची जी गरज होती ती आता मुंबई महानगरपालिकेने उचलल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये आपण पाहतो आहोत की वातावरणाचा स्तर बिघडला असून हवेमधली जे प्रदूषण आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि याच्याचमुळे आपण बघतो की आता धूळ नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने पावलं उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मुंबईमध्ये आपण पाहतो आहोत की स्थानिक नागरिक असतील त्यांच्या आता आरोग्याच्या संदर्भात खरं तर अनेक समस्या समोर येताना पाहायला मिळतात। मुंबईमधलं आपण हे दृश्य बघतो दादरमधलं अतिशय धुरकट झालेलं आहे। आपण सध्या दादरमध्ये आहोत आणि दादरमधून जो वरळीचा परिसर आहे तो देखील दिसण्याचा झालेला आहे। या संपूर्ण समुद्र किनारपट्टीवरती आपण बघतो की धुरक्यांची चादर आहे। या ठिकाणी आपण बघतो की खरं सीलिंग सुद्धा आहे मात्र तो देखील दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे दादरचा हा परिसर असेल मुंबईचा किनारपट्टीचा परिसर असेल त्या भागामध्ये नागरिकांना खरं तर आता आरोग्याच्या संदर्भात तक्रारी खरं तर येऊ लागलेल्या आहेत आणि त्यासाठीच म्हणून मुंबई महानगरपालिका असेल आणि इतर सगळे संपूर्ण यंत्रणा असेल ती सुद्धा कामाला लागल्याचं कळतं आहे। जशा पद्धतीने महानगरपालिकेने पावलं उचललेली आहेत त्या अनुषंगाने मुंबईमध्ये ठिकठिकाणी जी बांधकामं सुरू आहेत त्यांना देखील नोटीस देण्याचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून केलं जात असल्याचं कळतं आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।